मध्ये पुन्हा दाखल झालेलो आहे। बघू शकता तुम्ही वीर देसाई आणि सर्व टीम जी पेडगावला गेलेली होती ती आपली सर्व मुलं आहेत आणि तुम्ही बघू शकता गाडीमध्ये बादल। चला बादलचं स्वागत बघूया कशा प्रकारे बघू शकता तुम्ही पालेगावचं नाव अखंड महाराष्ट्रामध्ये गाजवूनच्या बादल आलेलं आहे आता घरी। बघू शकता तुम्ही कशा प्रकारे स्वागत केला जातोय तो बादलचा। आणि आज अखंड महाराष्ट्रभर या बादलची चर्चा झाली ती नक्कीच आज त्याचे सहकारी सर्वजण जमल्यात आणि गावातली सारी मुलं पण जमले तिथं। बघू शकता तुम्ही सर्वजण आज या बादलचं स्वागत करण्यासाठी इथं पालेगावाला आलेले आहेत। आणि चला गुलालाचा पाऊस बघला आपण, कारण गुलालाच्या पावसासारखं त्यांनी काम केलंय। मंडळी आजपासून नक्कीच बादलला एक नवीन उपमा भेटली। आपला हिंदकेसरी पेडगाव हिंदकेसरी 7व्या क्रमांकाचा नंबरचा मानकरी बादल, ज्यांनी दाखवून दिला की त्याच्यामध्ये काय जिद्द आहे। सोबतच होता वैभव शेठ मुठे यांचा महबूब, त्या महबूब सोबत पलुनशा त्यांनी आज या अखंड महाराष्ट्राला दाखवून दिला त्यांनी की त्याच्यामध्ये काय धमक आहे ती। आणि त्याच प्रकारे त्याचं स्वागत सुद्धा केलं जातं इथं आता। नमस्कार। नमस्कार दादा, काय सांगाल आज आपल्या पालेगावचं नाव रोशन करून बादल घरी आलेला आहे आणि मेन म्हणजे हिंदकेसरी पेडगावचा 7व्या क्रमांकाचा मानकरी झाला तो। लय आनंद झाला। आज आपल्या अंबरनाथ तालुक्यातले खूप बैल गेले होते, पण त्यातले 2 बैल फायनलला राहिले, त्याचा लय आनंद। आणि बादल राहिला त्याचा तर अति आनंद झाला, कारण एवढे शांत गाडा मालक, सर्वांशी मनमिलावू गाडा मालक आणि त्यांचा एका वर्षाने एवढं नाव करता हा बैल, खूप खूप आनंद झाला आम्हाला। आणि आज त्याचं स्वागत सुद्धा केलं जातोय घरी। आज जंगी स्वागत आणि जंगी मिरवणूक होणार आहे गावात। कसं बघता त्याचा पुढचा फ्युचर, कारण खूप चांगला आता पळतोय तो। येणारा काळ तर मथुर नंतर बादलच आहे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये। आणि मथुर पण आपला होता, नक्कीच आपला सपोर्ट असतो मथुरला। मथुरचं तर आम्ही आता भव्य महाअभिषेक ठेवला होता प्राचीन शिवमंदिरमध्ये, आता बादलचं पण आम्ही भव्य महाअभिषेक ठेवणार आहे येणाऱ्या काळात। चालेल चालेल, धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा। जसा मथुरला सपोर्ट असतो तसा बादलला नेहमी सपोर्ट राहू दे आपला। धन्यवाद दादा तुमचं पण।